नमस्कार शेतकरी बंधूंनो. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये आवश्यक असतात. त्यापैकी पालाश म्हणजे पोटॅश हे पिकांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. पालाशमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पिके प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकतात. पालाशमुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, त्यामुळे पिकांना कमी पाण्याची गरज भासते आणि दुष्काळी परिस्थितीतही पीक टिकून राहण्यास मदत होते. पालाश पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला चालना देते आणि पेशींची वाढ सुधारते. तसेच फुलोरा आणि फळधारणा वाढवण्यासाठी पालाश महत्त्वाची भूमिका बजावते. नत्रासोबत पालाश दिल्यास पिकांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादन सुधारते. पालाशची कमतरता असल्यास पानांच्या कडा पिवळ्या पडून करपतात, जुनी पाने पिवळी होतात आणि पिकांची वाढ खुंटते. मुळांची आणि खोडांची वाढ कमी होते, तसेच धान्य उत्पादन आणि पिकाचा दर्जा कमी होतो. पालाशमुळे तृणधान्य पिकांची गुणवत्ता सुधारते, कडधान्यामध्ये मुळांवरील गाठींची संख्या वाढते आणि तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच फळे व भाजीपाला पिकांमध्ये रंग, चव, तजेला आणि टिकाऊपणा वाढतो. पालाशयुक्त खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत, गांडूळ खत यांसारखी सेंद्रिय खते वापरली जातात. रासायनिक खतांमध्ये म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश ही खते प्रामुख्याने वापरली जातात. पालाश खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावीत किंवा शेणखतासोबत मिसळून वापरावीत. काही पिकांमध्ये विद्राव्य पालाश खताची फवारणी देखील फायदेशीर ठरते. पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी पालाशचे संतुलित व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. धन्यवाद.